की हात सवळे कर आणि देव करायला बस, जसे वडील बसले तसे. त्यांनी 3दा हात सवळे केले, 3दा बी पॅन्टला हात फुटला. मग ते हसायला लागले. मग हसल्यानंतर मी त्या भिक्षुकांना म्हणलं, ही चूक कुणाची? मी ते शिक्षक आहे म्हणलं स्वतः, पण हे धडे मी देऊ शकत नाही घरात. बाहेर शाळेमध्ये जे धडे द्यायचे मला ते धडे मी देऊ शकतो, परंतु हे धडे कुणी द्यायचे, काय करायचे? ते म्हणले आमची चूक आहे. मग ही तुमची चूक आहे, तुम्ही येता आमचे कानं फुकता. मग कानं फुकल्यानंतर ते 5 नाम आमचे कायम शेवटपर्यंत आमच्या लक्षात राहतात. मग जाता जाता ते सांगायचं का कर्तव्य कोणाचं आहे की बाळा असे हात सवळे करावे लागते, देवाकडे असं जावं लागतं, देव असा करावा लागतो, देव तसा करावा लागतो. मग तिथं थोडं खटकलं बाबाला. मी थोडं बोललो, बाबा म्हणलं ठीक आहे, माझ्याकडून तुमचं मन दुखवावं लागलं आहे, कारण वस्त्र आहेत तुमच्या अंगावर, परंतु तुम्ही कधी कधी काय करता, आमचेही दोष. मग बाबांना मी तीच विचारतो की बाबा आमच्याकडून बी काही दोष होतात, परंतु काय करतात लोक सहजच बोलून जातात की हे वासनिकाने असं बोलायला नाही पाहिजे, वासनिकाने असं वागायला नाही पाहिजे. पण बाबा ॲक्च्युली खरंच असं काही पाहायला भेटतं, पण आम्ही ते आज बोलू शकत नाहीत. मग हे का असं होतं ह्या? मग धर्म कुठं चालला, काय व्हायला लागला? मग ह्याच्यापासून काय व्हायला लागलो, तर आपण अलिप्त व्हायला लागलो. ह्या धर्मापासून एक अलिप्त, एक ठीक आहे. आज गोपनीय आपलं काय होतं, आजपर्यंत शास्त्र हे गोपनीय होतं की आजपर्यंत शास्त्र आपण बाहेर कोणालासुद्धा आपण सांगतसुद्धा नव्हतो, परंतु आज ते शास्त्र ब्रह्मज्ञान जे काय असेल ते आज यूट्यूबवरती आपण ऐकतोय. मग त्या ऐकत असताना बाबा त्याचं आचरणसुद्धा त्या पद्धतीनं होतंही नाही होतंही मला काही माहीत नाही, परंतु जे काही करणारे करतात, नाही करणारे करत नाहीत. मग मला तर असं एक वाटतं की एक बाजारीकरण व्हायला लागलं आपल्या शास्त्राचं. थोडक्यात काय व्हायला लागलं बाजारीकरण, की शास्त्र आता जे ब्रह्मज्ञान द्यायला लागले का तिथं कमाई व्हायला लागली. मग ती कमाईसाठी शास्त्र सांगायचं आहे का धर्म आपला चांगला पुढं जाण्यासाठी सांगायचं आहे का? मग ह्याचा आपणसुद्धा विचार केला पाहिजे, आपणसुद्धा ह्या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे. मग अशा अनेक धर्मामध्ये, अनेक पंथामध्ये मी 1-3-4 दिवसापूर्वी आज सकाळी काय केलं, ग्रुपवरती पाहिलं, अरे एक अमेरिकेहून फोन आला होता बाबांना. बाबा आला होता ना 3-4 दिवसापूर्वी, एक अमेरिकेहून बाबांना फोन आला की बाबा मी तुमचा सत्संग ऐकतो, पण मला मराठी थोडी काही कमी येते, समजत नाही, परंतु तुम्ही मला डबल सांगता का? बाबांनी उत्साहाने सांगितलं, अरे मी 100% सांगेन, एकदा काय 100दा सांगेन तुम्हाला. तुम्ही जर धर्मापासून दूर जात असाल तर धर्मापासून तुम्हाला मला कसं जवळ करायचं आहे हे बाबाचं ध्येय. आणि सकाळपासून ओढ होती आम्हाला, अरे बाबांची भेट कुठल्या ना कुठल्या मार्गाने. आता तुम्ही माझा अवतार बघितला असेल, कटिंग केली, सहज आमचे ड्रायव्हर म्हणले आपल्याला जायचं आहे. अरे म्हणलं आता ह्याच्यात, ते म्हणले काय हरकत नाही. म्हणले चला आपल्याला काय करायचं, कसं का असं ना, आपलं काय आहे ध्येय काय आपल्याला, की आपलं बाबाचं जाणं, बाबाचं दर्शन होणं हे सगळं महत्त्वाचं. म्हणून आम्ही त्याच ह्याने निघून आलो तिकडे बाबांचं दर्शन वगैरे घ्यायला. परंतु अनेक प्रश्न आहेत बाबा पंथामध्ये, परंतु ते आता मी वेळ नसल्यामुळं नक्कीच, कारण आमचं गावसुद्धा 100 घरं उपदेशाचं गाव आहे, 2 मंदिर आहेत आता 1-3 वर्षापूर्वी. आणि ह्या सस्ते बाबाकडे हमेशाच आमचंसुद्धा येणं आहे, कारण बाबा पोती खूप चरित्र खूप छान पद्धतीने सांगतात, त्यांच्याकडे येतो ऐकतो, तिथून ते आपलं निघून जातो. परंतु एवढं मोठं गाव असताना खूप हमेशा विड्याला तर असा एकही दिवस नाही की गावात नवीन भिक्षुक आला नाही आला असं नाही, परंतु आम्ही आहेत त्याच अज्ञानात आहेत. त्या अज्ञानाच्या पुढं आमचं काही जाणंच होईना. लक्ष्मी रेषा आहे ना ती ओलांडणच होईना आमची, काय व्हायला आणि काय व्हायला. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळं इथं स्टॉप झाल्यात आणि ठप्प झाल्यात. परंतु बाबांची जी वाणी, बाबांचं जी बोलणं आहे, बाबांचं जेवढं धर्माकडं आकर्षण करायचं एक दृष्टिकोन वेगळा आहे बाबांचा, त्याच्यामुळं आम्हालासुद्धा आकर्षण झालं. म्हणून आम्ही घाईघाईने काय केलं की नाही आज जायचं म्हणलं की जायचं बाबांचं. अरे आपल्याला कधी नाशिकला जाणं व्हायचं आहे, कधी काय होणार आहे काय नाही, तर आपल्याला आज इथं योग आला आहे तर आपण जाऊ. आणि याच्यापुढं आपण सगळ्यांनीच काय करायचं आहे, त्या बाबांनी ह्यांनी सांगितलं आता कोणतरी आसपासचे आपले गाव आहे, आपण एकमेकाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. आणि कुठलाही काय सत्संग असेल, कार्यक्रम असेल, काही असेल, एकमेकांना दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे. हे ज्ञान आहे, शिदुरीचं ज्ञान. तुमच्याकडं काय असेल, आमच्याकडं काय असेल, हे आपण एकमेकांना जर दिलं, आपण जर धर्म चांगल्या पद्धतीनं समजून घेतला तर नक्कीच या महानुभाव पंथाचं आचरण जर
या आचरणासारखं आपल्याला कुठंच आचरण पाहायला भेटणार नाही. कारण हे जे ब्रह्मज्ञान आज तुम्ही सायन्स जरी बघितलं, सायन्सचा पूर्ण पाया जर असेल तर आपलं शास्त्र आहे. कोणची अशी गोष्ट नाही की त्या शास्त्रानुसार आज विज्ञानातसुद्धा जो काय बदल होतो तो पूर्ण शास्त्रातूनच विज्ञानसुद्धा निघायला लागलेले. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी एक चांगल्या पद्धतीनं दोष काय फायदे हे सगळं ठीक आहे, परंतु खूप काय असे दोष आपल्याला पाहायला भेटतात. परंतु शेवटी सगळं काय होतं, आपल्याच माती येतं, हे वासनिकाच्या माती येतं. सगळं ह्यांच्या माती काहीच येत नाही. काही चूक वगैरे झाली असेल बाबा बोलण्यात, पण एवढं की खूप आपुलकीने आणि जसं की देवाची भेट आज आम्हाला असं वाटायलं की आज इथं आलोत म्हणजे एका परमेश्वराची आम्हाला भेट झाली. या निमित्ताने आम्ही घाईघाईने इथपर्यंत आलो. तर इथं आल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला बाबा. आपलं दर्शन झालं ही सगळ्यात मोठी आमची पुण्याची गोष्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. यूट्यूबवरती बरेच सत्संग आपण ऐकत असतो, परंतु तुम्ही जी खंत व्यक्त केली, गावाला जोडलं गेलं पाहिजे, माणसाला जोडले गेले पाहिजे. आणि देवानी हेच सांगितलं आहे, माणसाला माणूस जोडला पाहिजे. माणूस माणसामध्ये राहिला नव्हता, त्यावेळेस परमेश्वराने अवतार घेतला. तर हेच आपलं मिशन आहे. चला, योग परमेश्वराने आणून दिलेला आहे, पुन्हा पुन्हा येत राहील. परंतु तुम्ही पहिले अनेक गावं आहे, ही जी टीमवर्क आहे, आता राजू आहे, सचिन आहे, जे यंग मुलं आहे, यांनी जबाबदारी घेतली पाहिजे गावाची. आता राजूला दादाला सांगितलं की गावातले सर्व यंग मुलं आहे, यांचे फोन नंबर्स घे, एक व्हॉट्सअप ग्रुप तयार कर, त्या गावातले काही मुलं घे, त्या गावातले काही मुलं घे. धर्मासाठी थोडीशी वेळ काढून जर चक्कर मारून आणला एक आठवड्यामध्ये 1 तासभर, तरी हे लोक जोडल्या गेल्यानंतर खूप चांगले सत्संग होऊ शकतात. करू, परमेश्वराची कृपा आहे. आणि जशी जशी योग येतील तशा पद्धतीनं वेळ भरपूर झालेला आहे. आता कोणी बोलणार नाही असं गृहीत धरू तर काय हरकत नाही. तुम्ही सर्वांनी आपापल्या परीनं संकल्प मनातून का होईना सोडलेला असेल. जे बी करायचं ते करणार आहात. देव आपला आहे, आपण देवाचे आहोत, या प्रवृत्तीनं चाला. यानंतर मी भगवद्गीता आणि सूत्रपाठ हे नामधारक वासनिकांना मोफत देत असतो. म्हणजे गेली 15 वर्षापासून हे देत असतो. तर ज्या ताईंनी पहिल्यांदा संकल्प सोडला, कुठे आहे त्या ताई, आहे का? हां, कुठं गेल्या का त्या? त्यांचे मिस्टर आहे ना, या. तर त्यांना मी प्रथम सूत्रपाठ आणि गीता देतो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. सूत्रपाठ आणि हे जे आहे हे मराठीत अनुवादित केलेलं आहे, जेणेकरून सर्वसाधारण नामधारक वासनिकाला ते कळावं, समजावं, अशा पद्धतीनं दिलेलं आहे. मोजकेच मी आणलेले आहे. यानंतर मी आनंददादांना विनंती करतो का तुम्ही पण घ्या. तुम्ही पत्रकार आहात, अभ्यासू आहात, धर्माला तुमच्यासारख्यांची आवश्यकता आहे आणि तुम्ही त्याचा योग्य असा विनियोग कराल. सचिन, तुला दिलं आहे का बाळा? ये इकडं. सचिनला तर पहिलं द्यायला पाहिजे होतं, कारण सर्वात मोठा संकल्प तर त्याचा सुटला आहे की नाही? पण त्याचं पावित्र्य राख, सूत्रपाठाचं पावित्र्य राखलं पाहिजे. त्याच्यात नाम पण आहे, सूत्र आहे, सूत्राचा अर्थ आहे की नाही? सर्वांनी टाळ्या वाजवा. यानंतर या ताई, काय त्या राजकन्या ताई का, या तुम्ही. त्यांचाही मानसिक संकल्प आहे, त्यांनी मला बोलून दाखवला, तर त्यांचं टाळ्या वाजून आपण स्वागत करू. यानंतर आता कोणाला, हां वसंतदादा तुम्हाला दिलं आहे का? हां दिलं आहे तुम्हाला ना. अजून कोणाला पाहिजे? कोणाला पाहिजे? राजू दादा या, कुटुंबासहित एक. हां तुम्ही घ्या, चला काय हरकत नाही, घ्या घ्या. दंड दंड. गीता संपल्या, सूत्रपाठ आहे, वाचन करा, तेच सर्व काय आहे. दंड 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 दंड. अजून हा सचिनला दिलं म्हणजे तुमच्या कुटुंबात आलं, तुम्हाला दिलं. अजून हा या ताई या. सूत्रपाठ आहे पण त्याचं पावित्र्य राखायचं आहे, कपडा लावायचा आहे, त्याच्यात नाम आहे, दररोज सूत्राचा अर्थ वाचायचा आहे. परमेश्वरांनी सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे हे आपल्या लक्षात येईल आणि आवड निर्माण झाली, चिकित्सा निर्माण झाली, अधिक पुढं तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. स्वतःहून पाहिजे असेल तर घ्या, आहे अजूनही. ते काय परत नेऊन काय करायचं आम्हाला?
हां दंड हां या आत्याबाई या. तुम्हाला दिलं ना मी नाही दिलं. हां तुम्हाला देत होतो तुम्ही म्हणे हाय. हां दादा घ्या. तुमचं आता वय वाचायचं नाही, दीक्षा घ्यायचंय, वाचावं लागतंय. बस ठीक आहे. ही बाबांकडे मी देऊन जाईल. तुला वाचशील का तू? दंड घरातून एक न्या फक्त, डबल काही नेऊ नका. दंड हां ठीक आहे. सर्व संक्षिप्त स्वरूपात आहे आणि हे बाकीचे मी आपल्या बाबांकडे देऊन जातो. संदीप दादा हां ते आले, हे घ्या बाबा. हे आमच्या वतीनं तुम्हाला. यानंतर मी माझे स्वतःचे लिखित पुस्तक आहे, एक साध्य साधना पुस्तक आहे. हे जे साध्य साधना पुस्तक आहे हे आपलं धर्माचं मूळ तत्त्वज्ञान आहे. आपणही वाचावं, इतरांना प्रेझेंट द्यायचं असेल तर हे पुस्तक अतिउत्तम आहे. ते अन्य असेल तरी चालेल, नवीन उपदेश असेल तरी चालेल, जेणेकरून धर्माची त्याला तोंड ओळख होईल की मान व संप्रदाय आहे काय नेमका. परत दुसरं पुस्तक आहे भक्ती मार्ग समज गैरसमज. हे आहे. अन्य लोक बरेच वेळा तुम्हाला प्रश्न विचारतात, कुळदैवत असेल प्रसादच का खात नाही, देवदेवतेची भक्तीच का करत नाही, इकडंच का येते नाही, तिकडंच का जाते नाही, तुम्हाला काही उत्तर देता येत नाही. तर त्याचे प्रमाणबद्ध उत्तर दिलेले, जेणेकरून तुम्ही वाचले तर त्यांना ते तुम्ही सांगू शकता. परत तिसरं जे पुस्तक आहे हे धर्म एक चिंतन, थोड्या बौद्धिक लेवलवरती वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करून हे पुस्तक मी लिखाण केलेलं आहे. तेही तुम्ही घेऊन जाऊ शकता. संग्रही असावे हे अतिउत्तम. आणि एक असं पुस्तक आहे की देह क्षपण्याची एक परंपरा आहे आपली, परंतु ती खंडित झालेली आहे. परंतु नाशिक येथे इगतपुरी तालुक्यात एक ढोऱ्या डोंगर आहे. ह्या ढोऱ्या डोंगरात 4 वर्षापूर्वी, ह्या ओरिजिनल फोटो आहे त्या तपस्विनींचा, 4 वर्षापूर्वी यांनी 12 वर्ष देह क्षपला. आणि योगायोगाने, परमेश्वर कृपेने म्हणा, साधू संतांच्या शुभचिंतनाने म्हणा, वैद्यकीय सेवेचा मला संधी भेटली. त्या वैद्यकीय सेवेतून त्या तपस्विनींची माझी ओळख झाली. आणि नंतर मग धर्माच्या अनुषंगाने संतान बांधल्या गेलं. पण त्या जेव्हा सरल्या तेव्हा मी ते आदिवासी पाड्यात जाऊन फिरलो. आई राहायच्या कशा राहायच्या, कुठं राहायच्या. तर सूत्रपाठात आपल्याला जी आचारप्रणाली परमेश्वराने सांगितली ती त्यांनी 99% तंतोतंत पाळली त्यावेळेस. आणि मग ते सर्व मी शोधलं, त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्याच्यावरती मी बघितली नाथनागायचा. म्हणजे आचार्यांच्या होत्या. त्यांनी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्येच एक सप्तशृंगी गड आहे जो वणीचा गड म्हणून नावाजला जातो. तिथं आता देवतेचं मोठं स्थान आहे. तर तिथं देह क्षपलेला आहे. या आपला इतिहास आहे, स्मृतिस्थळामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. तर या तपस्विनींच्या माध्यमातून ती स्मृती आपली परत उजळावी, लोकांपर्यंत जावी, या अनुषंगाने ओरिजिनल स्टोरी अशा 4 पुस्तकं मी लिहिलेली आहे. माझं पुस्तकाचं लिखाणाचंच काम चालू आहे. धर्मीय अधिकारने हे पुस्तक पण लिहिलेलं आहे, परंतु ते अजून प्रकाशित नाही. तर हे पण मी मोफत द्यायचं, परंतु अनेकांनी सांगितलं का मोफत द्यायला किंमत राहत नाही, तुम्ही सूत्रपाठ गीता मोफत देतातच, तर हे मात्र देऊ नका, परत पुढं तुम्हाला प्रकाशन करायचं आहे. तर ते 440 रुपयाची किंमत आहे. 40 रुपये डिस्काउंट देऊन 400 रुपयाला ज्याला पाहिजे असेल तर ते दिलीप दादा आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. परत माझी इच्छा आहे, एक आव्हान आहे आणि विनंती पण आहे. तुम्ही मंदिर उभं तर केलं आहे, परंतु मंदिरातमध्ये ना एक वाचनालय उभं करा. वाचनालय, एक कपाट, त्याच्यात सर्व साहित्य उपलब्ध करणं. आणि बाबा आहे जबाबदारी का इथं येऊन बसायचं, वाचायचं आणि इथंच पुस्तक ठेवायचं, घरी न्यायचं नाही. कारण माझा अनुभव आहे, मी वाचनालय उभे केले, लोक पुस्तक घेऊन गेले, परत आणूनच नाही दिले. म्हणून मी तुम्हाला सांगतो की पुस्तकं घरी नाही द्यायचं. तू ये बाबा, पुस्तक घे, वाचन कर, तासभर 2 तासभर दिवसभर बस, पुस्तक इथंच जमा करून निघून जाय. तर त्या वाचनालयासाठी मी हे 4 पुस्तकं स्वतःहून मी तुम्हाला देतो. ते बाबांनी घ्यावं अशी मी बाबांना विनंती करतो. संदीप दादांना विनंती करतो की आपण बाबांकडे 4 पुस्तकं द्यावे. 40 वेगवेगळे का बघा. हे आपल्या मंदिरातल्या वाचनालयासाठी प्रेझेंट आहे. आणि ही एक धर्मसेवाच आहे. तर योग येतील बोलण्यासारखं. तुम्ही भरपूर बोललं, प्रतिक्रिया दिली. मी 5 दिवसापासून बोलतोच आहे. परंतु धर्म आपला आहे, तो कसा सांभाळायचा ती स्वतंत्रता आपली आहे. परमेश्वराने अत्यंत सोप्या भाषेत आपल्याला धर्म सांगितला आहे, आपल्यापर्यंत आला आहे. आज अत्यंत सोपं झालं आहे धर्म अभ्यास करणं. कडी कुलपातलं तत्त्वज्ञान बाहेर आलेलं आहे.
यूट्यूबवरती शास्त्र आलेलं आहे. तर यूट्यूबवरती शास्त्र आणण्याचा उद्देश एकच असतो आणि त्याचे अनुभव मला खूप आले की ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आता एक ताई येणार आहे, अजून पोचल्या नाही त्या यूट्यूबवरती सत्संग ऐकतात, यायला पाहिजे होत्या. त्यांनी फोन केला, आम्ही येतोच आहे. तर त्या इथं शिव जिल्ह्यामध्ये कोणतं गाव इथं 7 किलोमीटरवरती आल्या, कुठं आहे त्या आल्या का तुम्ही? अरे तुम्ही कधी आल्या आणि बसले माहीत नाही ना, आणि भेट नाही, फक्त फोनवरतीच चर्चा आहे. तर त्यामुळे ह्या ताईजवळ किती वर्षापासून यूट्यूबवरती सत्संग ऐकतात? वर्ष झालं. हां, तर ते सत्संग ऐकतात आणि बऱ्याच वेळा ते मला फोन करतात, काही प्रश्न असतील ते विचारत राहतात. योगायोगाने काल त्यांनी बघितलं, माझं गाव तर जवळच आहे म्हणले, पण मला माहीतच नाही. ते उस्मानाबाद मी लिहिलेलं ना, ते धाराशिव नंतर लक्षात आलं. तर त्या बीडला गेल्या आणि तिथून तळमळीनं आल्या. तर बरं बोला काहीतरी मग आता जे असेल ते, त्याला काय इथून तिथंच उभे राहून बोलले तरी चालेल, दिसतंय तिथंच उभे राहा. सर्वांना दंडवत. नाव सांगा, गाव सांगा, कधीपासून सत्संग ऐकता, अनुभव सांगा. मी वर्ष झालं बाबांचा सत्संग ऐकते आणि बाबाचा सत्संग मला खूप मनापासून आवडतो. आणि इथं आले ते हे कळताच मला खूप आनंद झाला की माझ्या गावाजवळ सत्संग चालू आहे. आणि याचं दुःख पण झालं की मी आज त्यांच्या सत्संगाला जाऊ शकले नाही. पण रात्री ऐकल्याच मला वाटलं, आज मी इतक्या आतुरतेने आले की मला कधी बाबांची भेट होईल असं वाटत होतं. पण इथं येऊपर्यंत वाटत होतं होती का नाही काही की, पण आले, खूप बाबांना भेटले, खूप आनंद झाला. आणि त्यांच्यापासून मला खूप मार्गदर्शन भेटलं आणि मी माझा अनुसरणाचा पण संकल्प सोडलेला आहे. आणि तो माझा सिद्धीच जावा. आणि आपला धर्म पुढे जावा ही माझी पण खूप इच्छा आहे. आपण इतर प्रत्येक गोष्टीत चिकित्सा करतो, पण धर्माबद्दल चिकित्सा करत नाहीत. लहान लेकरांना पुढं नेण्यासाठी आपणच कारणीभूत असतो. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलावर संस्कार केले पाहिजेत, धर्माबद्दल माहिती सांगितली पाहिजे आणि धर्म पुढे गेला पाहिजे. आणि नामस्मरण हे सर्वात मोठं साधन आहे सगळ्या संकटावर. आपले आचार विचार हे सगळे आपण समाजाला सांगितले पाहिजेत. आपला धर्म कसा आहे हा पटवून दिला पाहिजे. ह्याच्या पलीकडे एवढंच बोलते, जास्त बोलू शकत नाही. दंड. हा यूट्यूब आहे. आता त्यांचे माझे फक्त यूट्यूबमधूनच संपर्क आले. हे ठीक आहे, उपदेशी कुटुंब, तुम्हाला वाटतं उपदेशी चला बघितलं, परंतु माझ्याकडं असे अनुभव आहे की त्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या धर्मच नव्हता, म्हणजे मानव संप्रदायाचा काही संबंध नाही आणि नातेवाईकसुद्धा नाही, संबंध पण नाही. असे बरेच युवक मंडळी आहे. ती जोडल्या गेली, नंतर ती दरी गाव आश्रमात आली, 2-2, 4-4 दिवस राहिले आणि त्यांनी उपदेश घेतला. ते आज धर्म सांभाळत आहेत. त्यातले काही जाधववाडीला पण गेले दीक्षा घेण्यासाठी. आज एक कुटुंब आलं होतं, ते तुम्ही सकाळी नव्हते, बाकीच्यांनी पाहिलं. ते सोलापूरचे आहे, महेश गुंड म्हणून पोरगा होता. त्याची स्टोरी अशी आहे का त्याच नाही मोळचे, हां, तर त्याची स्टोरी अशी आहे का ते घर उपदेशी नाही, खाणारे पिणारं घर, परंतु लग्न झालं, मग सासू सुनेचं जे होतं त्यांच्या घरात पण वाद चालू झाले. त्याचं हॉटेल आहे आणि तो हॉटेलवरून आला का यांच्या घरात वाद. तो इतका वैतागला, त्याला एक मुलगा मुलगी सर्व इतके प्रॉब्लेम्स, आणि नंतर त्याच्या मनामध्ये सुसाईडचे विचार यायला लागले आणि त्यांनी प्लॅनिंग पण केलं. तो आज थांबला असतं, तो म्हणे मी स्वतःहून बोललो असतो, पण बाबा ते सांगा म्हणे लोकांना. तर त्याला जाणं गरजेचं होतं, लांब जायचं होतं. तर त्याच्या डोक्यात विचार आले आणि त्यांनी प्लॅनिंग केला. मिसेसला सांगितलं तू माहेरी जा, आणि आईला सांगितलं तू शेताकडे जा, जरा काम आहे मला, असं तसं. आणि बाबा आता हे गेले की मग आपण सुसाईड करून घ्यायचा असा विचार करत. तर मधल्या काळात 2-3 तास वेळ आहे, मग टाईमपास काय करावं म्हणून मोबाईल चाळत बसला आणि यूट्यूबवरती माझा एखादा सत्संग त्याने ऐकला. तेवढ्या वेळात विचार बदलून गेले. देव परमेश्वर काय कोणाला कुठून देईल सांगता येत नाही. हा अनुभव म्हणून मी तुम्हाला सांगतो, कारण बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून आहे. त्याच्यामुळं कोणाला द्यायचं, कुठं जोडायचं, कुठं ते सर्व सामर्थ्याचं काम आहे.
त्याचे विचार बदलले. त्यांनी मला फोन केला की मी असं असं बोलतो आहे आणि मला तुमच्याकडे यायचं आहे. उपदेशी का म्हणे नाही. मग कशाला यायचं आहे तर नाही मला तुमच्याकडे यायचं आहे, मी जरा अडचणीत आहे, प्रॉब्लेम्समध्ये आहे. आणि म्हटलं ठीक आहे ये बाबा काय हरकत नाही. 6 वाजता तो इथून बसमध्ये बसला. घरच्यांना सांगितलं का मी थोडं बाहेर जातो आहे आणि डायरेक्ट तो नाशिकला 5:30-6ला सकाळी उतरला. माझ्याकडं 8 दिवस होता तो. त्याच्या डोक्यातून सारा कचरा काढला, घाण काढली, उपदेश घेतला आणि तो परत रिटर्न आला. व्यवस्थित धार्मिकताही करतो आहे, बिझनेस त्याच्या ज्या अडचणी होत्या त्यातून सर्व बाहेर पडला आणि लागला. आता 8 दिवसापूर्वीसुद्धा एक नांदेडचा मुलगा आला होता, त्याच्यामध्ये असेच प्रॉब्लेम्स होते, तो 8 दिवस राहिला. असं ट्रेनिंग सेंटर म्हणूनच मी आश्रमाची स्थापना केलेली पूर्वी, वासनिक ट्रेनिंग सेंटर, वासनिक अभ्यास वर्ग म्हणून ब्रह्मविद्याशास्त्राचं तिथं दिलं जायचं. तर त्या अनुषंगाने बरेच असे अनुभव आहे की जे अन्य लोक धर्माला जोडले गेले. 1-1 तासाचा सत्संग, अर्थता असेल तरच ऐकेल माणूस, नाही ते आज वेळ कोणाला आहे. तर त्या अर्थतेने ते ऐकतात. ज्याला जे भेटायचं ते परमेश्वर देतात, ज्याला जे घ्यायचं त्याची योग्यतेनुसार परमेश्वर जोडतात. असे अनुभव आहे. मी नांदेडला सत्संग घेतला, लाईव्ह तिथला एक रणजित देशमुख म्हणून परमार्गसेवक, त्यांनी लाईव्ह केलं. माझा मोबाईल पण नव्हता त्यावेळेस, एवढं खूप हे नव्हतं, ते करत होते. ते लाईव्ह नगरचे एक प्रकाश शिंदे आत्रे महानुभाव त्याचं चॅनल, त्यांनी ते उचललं, एडिटिंग केलं, तो व्हिडिओ टाकला, त्याला प्रतिसाद भरपूर भेटला. मलाही माहीत नाही माझे व्हिडिओ लोक ऐकताय आणि ते लोक त्यांना फोन करायला लागले की बाबांचा नंबर दे, कुठले काय हे ते. मग त्यांनी मला 5-6 दिवसानंतर फोन केला. त्याची माझी ओळख नाही, संबंध नाही, काहीच नाही. त्यांनी सांगितलं का माझा हा उद्देश आहे, तुमचा असा असा. मी 2-3 व्हिडिओ टाकले आणि ते लोकांची मागणी आहे. नंतर मग तो लाईव्ह करायला लागला. मी कुठं सत्संग घेतला, लाईव्ह कोणी केला, उचलला कोणी, कोणत्या लोकांपर्यंत पोहोचवायचं, सर्व परमेश्वराचं काम आहे. आपलं काही काम नाही, आपण काही क्रेडिट घ्यायचं नाही, काही कारणच नाही आहे. त्याच्यामुळं आपण फक्त नियत साफ करून, विचार साफ करून, तळमळीनं सांगत राहो, बोलत राहो. देणारा देव आहे, कोणाला द्यायचं, कुठून द्यायचं, कसं द्यायचं, हे माध्यम आपण कसं वापरायचं हे आपण ठरवायचं असतं. धर्म हा पॉझिटिव्ह आहे, होकारात्मक विचारायचं आहे. अशा अनुषंगाने हे कार्य पुढं चाललं. हे टीमवर्क आहे. आता तुम्ही मला जोडले, मी तुम्हाला जोडले, आपण आणखीन लोकांना जोडणार आहेत. हे जोडत परमेश्वरापर्यंत आपल्याला जायचं आहे. एवढंच मी तुम्हाला सांगेल. बाकीच्या कालच्या बऱ्याच सूचना दिलेल्या आहे आणि तुम्ही सुशिक्षित आहे, वेल एज्युकेटेड आहे, तुम्ही ते नियोजन करणारच आहे. यानंतर मी सर्वांच्या वतीनं बाबांना विनंती करेल की आता आपण शेवटचं म्हणजे थोडक्यात अध्यक्षीय मार्गदर्शन करावं, ही विनंती. दंडोत प्रणाम. बोला, तिथूनच बसन बोला ना, काहीच बोलणार नाही. अजून कोणाला काही बोलायचं नाही. आता मग आपण थांबू. यानंतर मी